नमस्कार. नमस्कार. केवढ्याने बोलता तो हे? सगळा परिवार सज्ज आहे ना आता? हो. बाबा काय तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही आता काय मी आता इतक्या वर्ष सांभाळली त्यानंतर दुःखही होतंय आणि आनंदही होतोय या गोष्टीचा. सासरे बुवा 3 मुलं होती, आता एक मुलगी घरात येते. हो. मग काय नाही आता मुलगी नव्हती घरात आली असं. अरे वा, लक्ष्मी आली म्हणजे घरात. हो की नाही, म्हणजे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. बरं, हीच का ती बहीण? हो. खूप मिस करणार असं यांचं म्हणणं आहे. तुमचं काय होणार? मी पण करेल. का? कारण ती पण तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक ठिकाणी एकत्रच जाणार. ती मला घेतल्याशिवाय कुठं जातच नाही. मग आता ठीक आहे, आता ती त्यांना घेऊन जाणार. मग मग ते माझ्यासारखीच तिची काळजी घेतील नक्कीच. आता ताई जाणार तर मजा ना, कपडे ताईचे सगळे मिळणार. नाही म्हणजे काय घेऊन कारण ती जीन्स आणि शर्ट हेच असतं तिचं सगळं. अच्छा, तसं आवडतंय सगळं. ड्रेस साडी जास्त आवडत नाही तिला. आवडत नाही. पण अशा खूप आठवणी असतील ना दोघींच्या? कुठली गोष्ट सांगायची असेल तर सगळ्यात आधी आईला सांगायची की ताईला? तिच्याकडे शेअर करते, कारण की आम्ही तिला आणायला जायला मीच असते ना रोज खाली सोडायला. मग पहिलं तिलाच भेटते, मग पटकन तिला सांगून टाकते. मग आता काय करणार, कसं? आता फोन करून सांगेल. मी मगाशी ज्या ताईला विचारलं सगळ्यात जास्त कोणाला मिस करणार, ताई पटकन म्हणाली मी माझ्या बहिणीला मिस करणार. इतकं प्रेम आहे दोघांचं, खूप. दोघींचंही प्रेम डोळ्यामध्ये नकळत दाटू लागलं. काही लागलं की ताईकडे बोलायचं, एखादी गोष्ट मनात असेल तर ताईला सांगायची. आणि मग ती ताई जेव्हा असं लग्न करून दुसऱ्या घरात जाणार, अंतर जरी किती जवळ असलं तरी सुद्धा ताई कधी भेटणार याच्यासाठी वाट बघावी लागणार. हो ना, पण ताई भेटेल. आणि तुमचे जिजाजी का भाऊजी कोण आहेत ते खूप चांगले आहेत. हां, हे असं अंतर आत्ता जरी लांब असलं तरी कोणत्याही क्षणी ते कमी होईल. ना बेटा, तिला बरं वाटेल. आणि येताना त्यांना घेऊन या. मला सांगा, कोणत्या अपेक्षा आहेत तुमच्या यांच्या घराकडून? सांगा. 5च सांगावं लागतील. काय लिस्ट काढून ठेवली की काय? काही एवढं 5 लिस्ट वगैरे नाहीये, काही जास्त नाहीये. जर कधी माझ्याकडून काही चुकलं तर मला समजून घेतलं पाहिजे त्यांनी. 1. आणि आम्हाला पूर्ण फॅमिलीला ह्यांनी फिरायला नेलं पाहिजे एकदा तरी वर्षातून. काय खरं नाही तुमचं. 2. घरी लवकर येण्याचा प्रयत्न करावा, जास्त उशीर करू नये ऑफिसमधून. 3. बरं, बस संपल्या 3च अपेक्षा. तुमच्या काय? पूर्ण घराला व्यवस्थित सांभाळावं तिने. हां, कधी लेट झालं ऑफिसमध्ये येताना तर रागू नये. लगेच बघितलं ना काउंटर. हां, आणि सर्वात महत्वाची म्हणजे नेहमी असंच हसत राहावं. बरं बरं बरं, ठीक आहे. आता एक छोटासा खेळ आहे. या खेळामध्ये तुमच्या घरात धावत जायचं. बरेच फुगे आहेत, त्यामध्ये काही फुग्यांमध्ये बंद पाकिटं ठेवलेली आहेत. मला बघायचंय तुम्ही सगळ्यात जास्त ती पाकिटं गोळा करून आणणार की तुम्ही? फुगा फोडायचा, त्यामधलं पाकिट घेऊन यायचं. कोण जास्तीत जास्त अहेर आत्ता गोळा करणार ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. 1, 2, 3. चला या. वा वा वा, थांबा. तुम्ही काय फुगे पण आणले? किती आहेत बघू, किती पाकिट आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुमच्याकडे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. काय वाटून घेतलेत की काय? किती समान प्रेम आहे. खूप छान. हा खेळ इथे संपला.
त्या झी मराठीकडनं हा जो अहेर दिलेला आहे तो आत्ताच तुमच्याकडे देऊन ठेवतो. Thank you. अभिनंदन. धन्यवाद. आणि ताई, दिल्या घरी तू सुखी राहा ही भेटवस्तू. आणि आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आता कसं वाटतंय? झकास वाटतंय. त्यांच्याकडे हातात गिफ्ट ताईने दिलेलं आहे. आतापासूनच हा भार उचलावा लागणार असं त्यांचं म्हणणं आहे. आणि लवकरच 30 डिसेंबरला झकास हा झी टॉकीजचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सहकुटुंब सहपरिवार सगळे जाऊन हा चित्रपट बघू शकता, कारण तो बघितल्यानंतर तुम्हाला झकास असा आनंद नक्कीच मिळेल. अंकुश चौधरी या आपल्या लाडक्या अभिनेत्यांनी ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. यामध्ये अमृता खानविलकर, सई तामणकर, पूजा सावंत, जयवंत वाडकर, पुष्कर श्रोत्री असे सगळे आघाडीचे कलावंत यामध्ये काम करतायत. आणि हो, तुमच्या सगळ्यांचा लाडका मराठी पाऊलं पडते पुढे असं म्हणत सदैव तुमच्या घरात येणारा जितेंद्र जोशी सुद्धा एका वेगळ्या भूमिकेत आहे. तेव्हा हा चित्रपट पाहायला विसरू नका. झक्कास असा आनंद लुटा. आणि ताई, दिल्या घरी तू सुखी राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.